कल्याण ग्रामीण भागातील काळू नदी प्रवाहित झालेली आहे। जोरदार पावसामुळे काळू नदीला नवीन पाणी आलेलं आहे। त्यामुळे 7-8 गावाच्या पाणी योजना आता पुन्हा सुरू होणार आहेत। तसंच कल्याण तालुक्यातील पाणी टंचाईही दूर होणार आहे। गेल्या महिनाभरापासून उन्हामुळे कोरडी ठणठणीत पडलेली काळू नदी अखेर प्रवाहित झाली आहे। गेल्या 2-4 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पात्रामध्ये पाणी वाढलेले आहे। तर कल्याण ग्रामीण भागामध्ये देखील जोरदार पाऊस कोसळतो आणि त्यामुळेच काळू नदी प्रवाहित झालेली आहे। काळू नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। गेल्या 2 ते 4 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे नदीपात्रामध्ये पाणी वाढलेलं आहे। त्यामुळे आता 7 ते 8 गावांच्या पाणी योजना पुन्हा सुरू होणार आहेत। तसंच कल्याण तालुक्यातील पाणी टंचाईही दूर होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून कल्याण ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाई निर्माण झालेली होती, मात्र आता मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रश्न देखील मिटणार आहे। आणि या संदर्भामधला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी उमेश जाधव यांनी। गेली 2-4 दिवसापासून सततधार कोसळणाऱ्या पावसामुळे कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागातून वाहणाऱ्या या काळू नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आणि ही काळू नदी प्रवाहित झाली आहे। या काळू नदीच्या पाण्यावर जवळजवळ तालुक्यातील 7 ते 8 गावातील ग्रामपंचायतच्या पाणी योजना चालू होत्या, त्या ठप्प झाल्या होत्या। परंतु आता ही काळू नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे, पावसाच्या पाण्यामुळे, ह्या पातळीची वाढ झाल्यामुळे ह्या ज्या काही योजना बंद झाल्या होत्या त्या पुन्हा कार्यान्वित होण्याची चिन्ह दिसू लागलेत। आपण सध्या टिटवाळा येथील ह्या काळू नदीच्या धरणावर आलेलो आहोत, बंधाऱ्यावर आलेलो आहोत। त्या बंधाऱ्यातील हे जे पाणी पातळी वाढल्यामुळे बंधाऱ्याचे संपूर्ण जे काही दरवाजे या ठिकाणी खुले करण्यात आले। त्यामुळे ह्या ज्या काही योजना होत्या कल्याण तालुक्यातील फळेगाव असेल, रुंदे, मस्कर असेल, आडिवली असेल किंवा दविली, तसेच आंबर्ज, गुरवली आणि टिटवाळा महानगरपालिकेची जी काही योजना ह्या कार्यान्वित होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। उमेश जाधव, झी मीडिया, कल्याण ग्रामीण।